आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल या ठिकाणी श्री गोरक्षनाथांची भेट घेतात। नाथ संप्रदायातील 9 नाथांपैकी एक असणारे श्री गोरक्षनाथ। श्री गोरक्षनाथ यांच्या प्रचंड योग सामर्थ्यामुळे आणि कठोर तपसाधनेमुळे त्यांची तुलना भगवान शिवांबरोबर केली जाते। 9व्या शतकाच्या कालखंडात श्री गोरक्षनाथ हे भारत परिक्रमा करीत असताना पूर्वीचे असणारे श्री आलय आणि सध्या 32 शिराळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात श्रावण महिन्यात आले होते। श्री गोरक्षनाथ हे दिवसा 32 शिराळा गावामध्ये भिक्षा मागून पुरेसे अन्न गोळा झाल्यानंतर नाथ आपल्या साधनेत लीन होत असत। आज 32 शिराळा या ठिकाणी 2 ओढ्यांच्या संगमावरती श्री गोरक्षनाथांचा मठ अस्तित्वात आहे। या मठात आषाढी एकादशी दिवशी श्री गोरक्षनाथांची भेट घेण्यासाठी श्री विठ्ठल म्हणजेच पांडुरंग या ठिकाणी येतात। पंचक्रोशीत हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते। या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतला असल्याचंही सांगितलं जातं। श्री गोरक्षनाथ मठात आषाढी एकादशी दिवशी अनेक गावातून वारकऱ्यांच्या दिंड्या या ठिकाणी येत असतात। रामकृष्ण हरीच्या गजरात वारकरी श्री गोरक्षनाथ मठात विठ्ठल रुक्मिणीचे आणि श्री गोरक्षनाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात। या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी 1200 वर्षापूर्वी लावलेले गोरक्ष चिंचेचे दुर्मिळ औषधी झाड आजही त्यांच्या आठवणीची साक्ष देत दिमाखात उभे असल्याचं सांगितलं जातं। त्यांच्या पश्चात दर 12 वर्षांनी येथे भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते। त्यांच्या दृष्टीने हे स्वतः गोरक्षनाथांच्या तपसामर्थ्याचे पावन झालेले अतिशय महत्वाचे तीर्थ मानले जाते। दर 12 वर्षांनी झुंडीतील एक अनुभवी आणि सक्षम साधूची मठाधिपती म्हणून नेमणूक होते। जुने मठाधिपती राजसिक मोह सोडून पुन्हा आदेश करून झुंडीतील साधूंबरोबर मार्गस्थ होत असल्याचंही सांगितलं जातं। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।